मुलांना बघा, आज आपण ग्रामरच्या पुढच्या टॉपिकला सुरुवात करतोय. बघा काय आहे टॉपिकचं नाव आहे, रिमूव्ह टू ऑर यूज सो दॅट. ऍक्च्युली रिमूव्ह टू, एखाद्या वाक्यामध्ये TOO टू तुम्ही रिमूव्ह करता, त्याच वेळेला सायमल्टेनियसली तुम्ही सो दॅटचा वापर करत असता. म्हणजे दोन्ही ज्या काय प्रोसेस आहे त्या सेमच आहे. काही वेळेला प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला रिमूव्ह टू असं सूचना येईल किंवा यूज सो दॅट अशी पण येईल. तुम्हाला एकच प्रोसेस करायची. ते काय असतं बघा. पहिल्यांदा वाक्य समजून घ्या. शी इज टू बिझी टू मीट हर. म्हणजे काय की ती इतकी बिझी आहे की तिला कोणी भेटू शकत नाही किंवा अशक्य आहे तिला भेटणं. शी इज, हा टू काढून टाका, त्याच्या जागेवरती सो वापरा. पुढे कंटिन्यू करा वाक्य. हा टू काढून टाका, त्याच्या जागेवरती दॅट वापरा. ओके. बऱ्याच जणांना असं वाटेल की बस एवढे झाले की संपलं. ऍक्च्युली असं काही नाहीये. वाक्याच्या अर्थाचा पण आपल्याला इथे विचार करायचा, टेन्सचा पण विचार करायचा. शी इज टू बिझी टू मीट हर. शी इज सो बिझी दॅट. ओके. म्हणजे आता या वाक्याचा अर्थ असाही होतो ना की तिला कुणीही भेटू शकत नाही किंवा तो भेटू शकत नाही किंवा ती भेटू शकत नाही, ते भेटू शकत नाही. हे न भेटणारे लोक कुणीही असू शकतील. ते डिपेंड्स. जर वाक्यामध्ये स्पष्ट दिसत नसेल तर तो करता तुम्ही मनाने कुठलाही घेऊ शकता. ही, शी, दे, ठीक आहे, वी, कुठलाही घेऊ शकता. आता समजा शी इज सो बिझी दॅट, समजा तिचीच मैत्रीण तिला भेटू शकत नसेल असं कन्सिडर करूया. शी इज सो बिझी दॅट शी. ओके. इथं काही पण घेऊ शकता तुम्ही. ही, ते, काही पण घेऊ शकता. नो वन सुद्धा घेऊ शकता. नो वन. ओके. शी इज सो बिझी दॅट शी और ही. ओके. आता वाक्यामध्ये बघा इज आलाय पोरांनो. इज इट मीन्स प्रेझेंट टेन्स. तर तुम्हाला कॅन नॉट यूज करायचा आहे. आणि पास्ट असेल, एम, इज, आर पैकी असेल तर कॅन नॉट वापरा. आणि वॉज किंवा वेअर पैकी असेल तर तुम्हाला वाक्याचा अर्थ बदलायचा नाही ना, म्हणून आपण हे यूज करतोय. टेन्सचा पण यूज करतोय. शी इज सो बिझी दॅट शी इज आलाय म्हणून काय कॅन नॉट. पुढचं काय मीट हर. वाक्याचा अर्थ बघा. ती इतकी बिझी आहे की तिला कोणी भेटू शकत नाही. शी इज सो बिझी दॅट शी कॅन नॉट मीट हर. ती इतकी बिझी की ती तिला भेटू. म्हणजे दोघांचा लिटरली जो अर्थ आहे, ग्रामॅटिकली लिटरली कसाही घ्या तुम्ही, ते दोन्ही अर्थ कसे होतात, सारखे होतात. ओके. आय वॉज टू बिझी टू डिफेंड माय बुलीज. पास्ट टेन्स. ठीक आहे. आय वॉज, टू काढून टाका, सो घाला. स्मॉल, हा टू काढा, त्याच्या जागेवरती दॅट घाला. इथपर्यंत ओके. आता विचार करायचा. आता करता कुठला आहे, आय. मी वाचवू, म्हणजे मी इतका छोटा होतो की मी माझी खेळणी वाचू शकत नव्हतो, मग करता आयच ठेवा. दॅट आय. वॉज आलाय. वॉज आलाय म्हणून काय वापरणं शक्य आहे टेन्सच्या हिशोबाने. कुड नॉट डिफेंड माय टॉयज. ओके. येते लक्षात. आय वॉज सो स्मॉल दॅट आय. इथे लक्षात येतं की मीच माझे टॉयज वाचवू शकत नाही, म्हणून इथला करता तुम्ही आय हा फिक्स घेऊ शकता. द स्टोन इज टू हेवी टू लिफ्ट इझिली. द स्टोन इज सो हेवी दॅट. आता इथे बघा, आता इथे कुठला असेल, आता स्टोन हा करता असू शकत नाही समजा, तर तुम्ही काही पण घेऊ शकता. ही, शी किंवा नो वन. हा, इथं नो वन टाकूया आपण. नो वन इज आलाय म्हणजे काय, नो वन कॅन लिफ्ट. आता नो कॅन नॉट नाही वापरता येणार कारण तुम्ही इथं नो वन वापरले. नो वन कॅन लिफ्ट इझिली. ओके. बघा अर्थ पण महत्वाचा आहे या वाक्यामध्ये. अर्थ बदलता कामा नये. शी वॉज टू वीक टू परफॉर्म द टास्क. शी वॉज सो वीक दॅट. ओके. आता समजा शी वॉज टू वीक म्हणजे ती परफॉर्म करू शकत नाही, तर शीच टाका. वाक्याचा अर्थ क्लिअर होतो बघा. ती इतकी वीक होती की ती टास्क, म्हणजे तीच टास्क परफॉर्म करू शकते नाही. दॅट शी वॉज आलाय म्हणून का करणार मी, कुड नॉट परफॉर्म हर टास्क. या पद्धतीने वाक्याचा अर्थ पण नाही बदलता यायला हवा. वाक्याचा अर्थ बदलला तर त्याला करण्यात काही अर्थ राहत नाही. बरोबर. म्हणून तुम्हाला रिमूव्ह टू किंवा सो दॅट वापरताना जनरली ह्या सगळ्या नियमांचा वापर करायचा आहे. ठीक आहे. व्यवस्थित बघा. वाक्य सोडून दाखवले, तुम्ही पण सोडवलेले वाक्य काही एक्झाम्पल्स देते, ते रेफर करा. येत आहे किंवा नाही डिस्कस करा. नाही